नमस्कार. कानमंत्र. लेखक अज्ञात. अभिवाचन अनुराधा कर्वे. मिहिका आणि मिहीर लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येणार म्हणून मिहिकाच्या आईनं पूर्णावरणाचा घाट घातला होता. नवीन जावई आणि लेकीच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती मिहिकाच्या आईबाबांनी. आणि का नाही करणार? एकुलती एक लाडाची लेक होती त्यांची मिहिका. मिहिकानं घरी पाऊल टाकताच पुरणपोळीचा सुगंध आला आणि आईच्या गळ्यात पडत ती म्हणाली, आई, कसला मस्त वास येतोय. पुरणपोळी केली आहेस ना? हो मग, लाडकी नात आणि नात जावई खुश व्हायला हवेत ना आमचे. गालातल्या गालात हसत मिहिकाची आजी म्हणाली. मिहिका आजीला नमस्कार करून तिच्या मिठीत विसावली. थोड्याच वेळात आईनं पानं मांडून घेतली. चांदीची ताटं, सभोवती फुलांची रांगोळी, उदबत्तीचा घमघमाट, शाही पंक्तीचा थाट होता आणि आईनं गरमागरम पुरणपोळीसोबत तुपाची वाटी वाढल्याबरोबर मिहीर तर खुशच झाला. त्यालाही पुरणपोळी तितकीच प्रिय होती. वा आई, अप्रतिम झाली आहे बरं का पुरणपोळी, म्हणत तो मिश्किलपणे म्हणाला. मिहू, तुला काही येतं की नाही आईसारखं? झालं, चढला पारा मिहूचा. मिहूला स्वयंपाकात तितकीशी गती नव्हती, कारण तेवढी आवडच नव्हती तिला स्वयंपाक करण्याची. बेसिक स्वयंपाक यायचा, पण पुरणपोळी म्हणजे अभ्यासातली PhDच वाटायची तिला. हां, शिकेन रे हळूहळू मिहिका थोड्या रागातच म्हणाली. तिच्या या बोलण्यावर सगळेच खळखळून हसले. जेवणं आटोपली. मिहीर तर पुरणपोळीवर ताव मारून अगदी निवांत झोपी पण गेला आणि आईने दिलेला विडा चघळत मिहिका तिच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे आजीच्या रूममध्ये पोचली. आजी म्हणजे मिहिकाची बेस्ट फ्रेंड होती. आजी आणि मिहिकाचं चांगलंच गुळपीट जमायचं. त्यामुळे ती आजीच्या कुशीत शिरली. आजीने तिचा सुरकुतलेला हात मिहिकाच्या गालावरून फिरवला आणि म्हणाली, खुश आहेस ना गं बाळा? कसं वाटतंय सासरी? मिहिका आजीच्या अजूनच जवळ सरकत म्हणाली, खूप खुश आहे मी आजी. सासरची सगळी माणसं खूप चांगली आहेत माझ्या. आजी म्हणाली, आज तुला एक कानमंत्र सांगते बेटा. सुखी संसाराचा. नेहमी लक्षात ठेव. तुला आजच्या स्वयंपाकात सगळ्यात जास्त काय आवडलं? मिहिका चटकन म्हणाली, पुरणपोळी. तुला आवडतं ना पुरण, म्हणून त्याच भाषेत सांगते. स्त्रीनं की नाही अगदी पुरणासारखं असावं. संसाराच्या पोळीत स्वतःला लपेटून घेताना स्वतःची ओळख ने अस्तित्व आवर्जून जपावं. हे वाक्य ऐकताच मिहिका उठून बसली. आजी, नीट सांग ना याचा अर्थ मला. आजी म्हणाली, पुरणपोळी म्हणजे पदार्थाची शान. देवाचा नैवेद्य पुरण असल्याशिवाय पूर्ण मानला जात नाही. त्याच्या नावातच पूर्णत्व आहे बघ. म्हणून सांगते, स्त्रीनं पूर्णासारखं असावं. स्वयंसिद्ध, पूर्ण. पूर्णाला जसं वेगवेगळ्या कसोट्या पार कराव्या लागतात ना, म्हणजे बघ, अगदी डाळ निवडणं, त्यातली अनावश्यक डोळ काढून टाकणं, पाण्यात भिजवणं, खसाखसा धुणं, शिजवणं अगदी पोटचेपी होईपर्यंत, पुन्हा वाटणं, गूळ साखरेचं अचूक प्रमाण आणि मग साखर किंवा गुळाचा चटका. आणि मग तो चटका नीट बसला आहे की नाही याची शेवटची कसोटी. स्त्रीसुद्धा तिच्या आयुष्यात अशा कितीतरी कसोट्या देत असते बघ. आणि प्रत्येक कसोटीवर खरी उतरून एक कुशल गृहिणी, संसारी स्त्री बनते. मिहिका लक्षपूर्वक आजीचं बोलणं ऐकत होती. आजी पुढे म्हणाली, एकदा का पुरण तयार झालं की मग पोळीची तयारी. अगं आजी, सगळं स्त्रीबद्दलच बोलतेस. पुरुषांचा काही रोल आहे की नाही संसारात? मिहिकाने हसत हसत विचारलं. आजी म्हणाली, आहे तर. पुरणपोळी म्हणजे संसारातील नवरा आणि बायकोचा उत्कृष्ट मिलाफच आहे, असंच समज. कणकेचा गोळा
म्हणजे पुरुष ग बाई, गोड गोड पुरणाला आपल्यामध्ये सामावून घेणारा, तिला गरम तव्याच्या चटक्यापासून वाचवणारा, गरम तुपाची धार स्वतःवर घेऊन तिला गुलाबी सोनेरी रंग बहाल करणारा सुद्धा. संसार पुरणपोळीसारखा असावा. बायको पुरण तर नवरा वरची पोळी. स्त्रीनं संसारात स्वतःचं स्वत्व जपावं पुरणासारखं. संसाराच्या पोळीमध्ये लपेटलं गेलं तरी पुरणपोळीमध्ये जसं आधी नाव पुरणाचंच येतं, तशी आपली स्वतःची वेगळी ओळख बनवावी. अगदी संसारात एकरूप होऊन सुद्धा. पुरणपोळीमध्ये पुरण वर दिसत नाही, पण नाव आणि स्वाद मात्र केवळ पुरणाचाच असतो. अगदी तसं संसारातील अनेक कसोट्या अगदी हसत पार पाडाव्यात. त्याचबरोबर स्वतःच्या अंगातले कलागुण फुलवावेत. केशर, जायफळ, वेलचीचा मंद सुगंध जसा पुरणाला आगळा स्वाद देतो, त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या स्वभावाचा, कर्तृत्वाचा सुगंध सतत बहरू द्यावा. पुरणात जसं थोडंसं तूप शेवटी घालतो, तशीच स्निग्धता प्रत्येक नात्यात ठेवावी. म्हणजे प्रत्येक नातं टम्म फुगलेल्या पोळीसारखं बहरून येतं. आजीचं हे गोडगोड बोलणं ऐकत पुरणपोळीची मस्त गुंगी मिहिकाच्या डोळ्यावर चढली होती. आजी, नेहमीच लक्षात ठेवेन तुझा हा कानमंत्र आणि करेन निर्माण माझी स्वतःची ओळख आणि अस्तित्व सासरीसुद्धा. आणि हो, आईसारखी सुंदर पुरणपोळीसुद्धा शिकेन करायला. मिहिका डोळे मिटत आजीच्या कुशीत विसावत म्हणाली.